सगळ्यांनी स्वतःचा म्यूट करायचा आहे. हा बोला ना. हॅलो, स्वतःला म्यूट ठेवायचं आहे. कोणी आवाज करू नका प्लीज. कसा आहे ते, आवाज केला की प्रॉब्लेम येतो. आवाज येतो सगळ्यांना? हॅलो, हो सर. हा आवाज येत आहे ना? हा बघा, आता लगेच हे करायचं आहे तुम्हाला. कसं आहे ते, हा प्रॉब्लेम होतोच नेहमी. हा प्रॉब्लेम आहे. काय करता, कसं कंटिन्यू क्लास चालला तर काही वाटत नाही. असा ब्रेक भेटला की आपत येते. आणि कोणी असं बोलू नका 10 मिनिटं. हे 10 मिनिटाचा आपला टॉपिक शिल्लक आहे आणि नंतर तुम्हाला वेगळं सांगायचं आहे. आवाज येतो. सगळ्यांनी स्वतःला म्यूट ठेवायचं. म्यूट ऑप्शन आहे बघा खाली, त्याच्यामुळे कसा प्रॉब्लेम आहे. आता मी लगेच चालू करतो टॉपिक. ही बॅटरी आहे. बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल अर्थ केलेलं दिसते तुम्हाला. अशा प्रकारे पॉझिटिव्ह प्रवाह इग्निशन स्विच मार्फत इग्निशन कॉइल मध्ये पाठवलेला आहे. पॉइंटला त्याच्यानंतर इग्निशन कॉइलचे सेंटर टर्मिनल मधून हा प्रवाह डिस्ट्रीब्युटरचे रोटरला गेलेला आहे आणि डिस्ट्रीब्युटरचे साइड सेगमेंट मधून हाय टेन्शन गेटद्वारे हा स्पार्कलला गेलेला आहे प्रवाह. आणि अशा प्रकारे याची जोडणी केलेली आहे. इग्निशन सिस्टीम ही आता जर कार्यपद्धती पाहायची झाल्यास इग्निशन सिस्टीम ही 2 इलेक्ट्रिक सर्किट मध्ये विभागली जाते, प्रायमरी सर्किट आणि सेकंडरी सर्किट. प्रायमरी सर्किट इग्निशन बॅटरीचे पॉझिटिव्ह टर्मिनल पासून इग्निशन स्विच पासून इग्निशन कॉइलचे साइड टर्मिनल पासून दिलेली वायर ती सीबी पॉइंट पर्यंत जोडलेली वायर ही सेकंडरी सर्किट मध्ये मोडते, प्रायमरी सर्किट मध्ये मोडते. ही प्रायमरी सर्किट इथे पूर्ण होते. त्याच्यानंतर इग्निशन कॉइलचे सेंटर टर्मिनल मधून ते डिस्ट्रीब्युटरचे रोटर ते सेगमेंट पासून स्पार्क प्लग पर्यंत. स्पार्क प्लग काय अर्थ केलेला असतो इथं सेकंडरी सर्किट पूर्ण होते. अशा प्रकारे जेव्हा आपण इग्निशन स्विच ऑन करतो त्यावेळी बॅटरीचा 12 व्होल्टचा प्रवाह, विद्युत प्रवाह इग्निशन स्विच मार्फत इग्निशन कॉइलच्या साइड टर्मिनलला येतो, त्या प्लस टर्मिनलला येतो. इग्निशन कॉइल मधील प्रायमरी कॉइल चे दोन साइड टर्मिनलला जोडलेले असल्यामुळे स्विच मार्फत आलेला बॅटरीचा प्रवाह प्रायमरी कॉइल मधून अशा प्रकारे ह्या कॉइल मधून इग्निशन कॉइलच्या दुसऱ्या साइड टर्मिनल पासून हा प्रवाह डिस्ट्रीब्युटर असेंबली व सीबी पॉइंट पर्यंत टर्मिनल पर्यंत येऊन सीबी पॉइंट मिटलेल्या स्थितीत, अशा प्रकारे मिटलेल्या स्थितीत असताना फिक्स पॉइंट कडून अर्थ होतो. अशा प्रकारे फिक्स पॉइंट कडून अर्थ होतो. यावेळी प्रायमरी किंवा प्राथमिक सर्किट पूर्ण होते. सीबी पॉइंट ज्यावेळी बंद असतो, प्रायमरी सर्किट पूर्ण झाल्यामुळे इग्निशन कॉइल मधील प्रायमरी वाइंडिंग होती, विद्युत क्षेत्र निर्माण होते, विद्युत निर्मिती होते.
प्रायमरी वाइंडिंगच्या सानिध्यात सेकंडरी वाइंडिंग असल्यामुळे निर्माण झालेल्या चुंबकीय रेषा सेकंडरी वाइंडिंग कडून कापल्या जातात किंवा वाइंडिंग मध्ये घुसतात व म्युच्युअल इंडक्शनच्या गुणधर्मावरून सेकंडरी वाइंडिंग मध्ये विजेचा दाब निर्माण होतो. आता जेव्हा डिस्ट्रीब्युटर शाफ्टवरील कॅम कडून सीबी पॉइंट ओपन होऊन प्रायमरी सर्किट खंडित होते तेव्हा सेकंडरी वाइंडिंग मध्ये 25 ते 30,000 व्होल्ट इतक्या विद्युत दाब हाय व्होल्टेज करंट निर्माण होतो सेकंडरी वाइंडिंग मध्ये. हा हाय व्होल्टेज करंट इग्निशन कॉइलचे सेंटर टर्मिनल पासून एसटी लीड द्वारे डिस्ट्रीब्युटर कॅपचे सेंटर सॉकेट अशा प्रकारे व त्यामध्ये कार्बन ब्रश, याच्यामध्ये डिस्ट्रीब्युटर कॅप मध्ये कार्बन ब्रश असतो. डिस्ट्रीब्युटर कॅप ही बॅकेलेटची असते. कार्बन ब्रश द्वारे रोटरला मिळते. ह्या रोटरवर पितळी पट्टी असते. नंतर डिस्ट्रीब्युटर कॅपच्या आतील बाजूने असणाऱ्या सेगमेंट पैकी रोटरच्या सानिध्यात सेगमेंट असतात डिस्ट्रीब्युटर कॅपच्या जो सेगमेंट त्याच्या सानिध्यात असलेल्या सेगमेंटला हा करंट मिळून तो त्यावरील एसटी लीड द्वारे स्पार्क प्लगला पुरवला जातो. स्पार्क प्लग हा एसटी लीड द्वारे स्पार्क प्लगला पुरवला जातो. स्पार्क प्लगचे सेंटर इलेक्ट्रोड व अर्थ इलेक्ट्रोड यामध्ये एअर गॅप अशा प्रकारे यामध्ये एअर गॅप सेंटर इलेक्ट्रोड, ग्राउंड इलेक्ट्रोड, अर्थ इलेक्ट्रोड याच्यामध्ये गॅप असते ज्याला स्पार्क प्लग गॅप असं म्हणतो. या एअर गॅप मधून हाय व्होल्टेज करंट जम्प घेऊन अर्थ होतात. दोन इलेक्ट्रोड मध्ये खिडकी पडते व सेकंडरी सर्किट पूर्ण होते. याच्यामध्ये आयनाइज होते, विद्युत भारित होते आणि त्या गॅप मध्ये करंट जेव्हा जम्प घेतो त्यावेळी सर्किट पूर्ण होते, सेकंडरी सर्किट. अशा प्रकारे खिडकी पडते व सेकंडरी सर्किट पूर्ण होते. अशा प्रकारे स्पार्क प्लग कडून खिडकी पडताच कॉम्प्रेशन केलेल्या हवा व पेट्रोल यांचे मिश्रणावर स्फोट होऊन पॉवर स्ट्रोक घडून येतो व इंजिन स्टार्ट होते. आता आपण बॅटरी इग्निशन सिस्टीमची कार्यपद्धती लाईव्ह एनिमेशन द्वारे बघूया. बघा, बॅटरी निगेटिव्ह पॉइंट अर्थ केलेला आहे बॅटरीचा. पॉझिटिव्ह सप्लाय पॉझिटिव्ह पोल कडून इग्निशन स्विचला प्रवाह दिलेला आहे. इग्निशन स्विच कडून बघा, इग्निशन स्विच ऑन करताच हा प्रवाह इग्निशन कॉइलचे साइड टर्मिनल मधून म्हणजे प्रायमरी वाइंडिंग दोन्ही साइड टर्मिनलला जोडलेली आहे. त्याच्यामुळे प्रायमरी वाइंडिंग मधून हा प्रवाहित होत आहे. रेड लाईन दाखवलेल्या येलो लाईन मध्ये हा प्रवाह दाखवलेला आहे. बघा, अशा प्रकारे सीबी पॉइंट बंद स्थितीत असताना हा अर्थ होतो आणि अशा प्रकारे ही प्रायमरी सर्किट पूर्ण होताना तुम्हाला दिसते. अशा प्रकारे हा कॅम्प घेतो. डिस्ट्रीब्युटरचा कॅम्प डिस्ट्रीब्युटर किंवा डिस्ट्रीब्युटर हा कॅम्पशाफ्टद्वारे ऑपरेट होतो आणि अशा प्रकारे हा कॅम्प फिरतो. कॅम्पचा लोड जेव्हा रबिंग ब्लॉकला लागतो उंचवटा त्यावेळी सीबी पॉइंट ओपन होतात आणि प्लेन भाग आला की बंद होते सीबी पॉइंट आणि अशा प्रकारे प्रायमरी सर्किट तोडल्या जाते. आणि ह्याच वेळी कंडेन्सर हा चार्ज होतो आणि अशा प्रकारे तो किकबॅक होऊन करंट नाहीसा करतो आणि अशा प्रकारे सीबी पॉइंट जळण्यापासून बचाव होतो. तर हे अशा प्रकारे ही प्रायमरी सर्किट सीबी पॉइंट मार्फत तोडल्या जाते. जेव्हा सीबी पॉइंट उघडला जातो त्यावेळी सेकंडरी वाइंडिंग मध्ये हाय व्होल्टेज करंट निर्माण होतो. बघा, ब्ल्यू लाईन मध्ये दाखवलेला ब्ल्यू लाईन मध्ये हाय व्होल्टेज करंट कसा निर्माण होतो हा साधारण 22,000 व्होल्ट करंट दाखवलेला आहे. अशा प्रकारे इग्निशन कॉइलच्या सेकंडरी वाइंडिंग मध्ये निर्माण झालेला हाय व्होल्टेज करंट इग्निशन कॉइलचे सेंटर टर्मिनल मधून हाय टेन्शन लीड द्वारे डिस्ट्रीब्युटरचे
सेंटर टर्मिनलला जातो. सेंटर टर्मिनल कार्बन ब्रश मधून तो रोटरच्या पितळी पट्टीद्वारे डिस्ट्रीब्युटर कॅपच्या सेगमेंटला जातो. डिस्ट्रीब्युटर कॅपच्या सेगमेंटच्या सानिध्यात जो लीड असेल त्या लीड मार्फत, हाय टेन्शन लीड मार्फत तो करंट फायरिंग ऑर्डर प्रमाणे स्पार्क प्लगला दिला जातो. रोटरचे आणि सेगमेंटचे मध्ये गॅप असते, या गॅपमुळे विद्युत दाब वाढण्यास मदत होते. अशा प्रकारे हा करंट जो सेगमेंट सानिध्यात येईल, हा रोटर क्लॉकवाईज पद्धतीने फिरत आहे, घडीच्या दिशेने फिरत आहे. अशा प्रकारे 1 3 4 2 फायरिंग ऑर्डर प्रमाणे स्पार्क प्लगला करंट हाय टेन्शन लीड द्वारे दिला जातो. आता बघा, हाय टेन्शन लीड द्वारे स्पार्क प्लगच्या सेंटर इलेक्ट्रॉन मधून हा प्रवाह प्रवाहित होत आहे अशा प्रकारे. आणि इथे हा साइड इलेक्ट्रॉड वर जंप घेतो आणि इथे स्पार्क निर्माण होते, ठिणगी निर्माण होते, आयनाइज होते, विद्युतधारित होते आणि त्याच्यामुळे तिथं ठिणगी निर्माण होते. एअर गॅप, याला स्पार्क प्लग गॅप असे म्हणतात. ग्राउंड इलेक्ट्रॉड किंवा अर्थ इलेक्ट्रॉड. अशा प्रकारे इथे सेकंडरी सर्किट पूर्ण होते. अर्थ झाल्यामुळे इथे सेकंडरी सर्किट पूर्ण होते आणि स्पार्क ठिणगी पडते. अशा प्रकारे 1 3 4 2 फायरिंग ऑर्डर प्रमाणे 1 3 4 2 चारही सिलेंडरला स्पार्क दिला जातो व इंजिन नेहमी चालू राहते. हॅलो, समजलं सगळ्यांना? हॅलो, समजलं सर? समजलं? समजलं. हो, समजलं बरं. आता तुम्हाला हॅलो, सगळे भाग कसे असतात एकदा दाखवतो सगळ्यांना. आवाज येतो ना सगळ्यांना? हो सर. भाग हो, कसे, येत आहे सर. भाग कसे असतात ते बघा. बॅटरी इग्निशन सिस्टीम मधील हे सगळे कंपोनंट बघा. नंबर 1 बॅटरी आहे. बॅटरी हे विद्युत स्टोरेज डिव्हाइस आहे. विद्युत साठवलेली असते याच्यामध्ये. आवश्यकतेप्रमाणे इग्निशन सिस्टीम ला विद्युत पुरवठा करण्याचं कार्य बॅटरीद्वारे केले जाते. त्याच्यानंतर हा इग्निशन स्विच आहे. बंद कर म्हणलं. बॅटरीचा जो 12 व्होल्टचा विद्युत प्रवाह आहे, हे सगळे पोरं कसं आहे बोलतात ना, मध्ये मध्ये बोलतात की नाही, त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतर हा इग्निशन स्विच दिसतो तुम्हाला सगळ्यांना. बघा, इग्निशन स्विच काय करतो, बॅटरी कडून आलेला 12 व्होल्टचा प्रवाह हा इग्निशन कॉइलला देतो जेव्हा आपण इग्निशन स्विच ऑन करतो. त्याच्यानंतर हा एमीटर दिसतो तुम्हाला. हा एमीटर आहे. बॅटरी किती एम्पियर रेटने चार्ज होते किंवा चार्जिंग मध्ये काही बिघाड आहे का, हे या एमीटर द्वारे कळते. त्याच्यानंतर ही इग्निशन कॉइल आहे, म्हणजे बॅटरीच्या 12 व्होल्टचं इग्निशन म्हणजे विद्युत ठिणगी, हाय व्होल्टेज करंट निर्मिती करण्याचं कार्य हे ह्या इग्निशन कॉइल कडून केलं जाते. म्हणून याला स्टेप अप ट्रान्सफॉर्मर म्हटलेला आहे. हा महत्वाचा घटक आहे इग्निशन सिस्टीम मधला, व्होल्टेज स्टेप अप करणे. त्याच्यानंतर हा डिस्ट्रीब्युटर आहे, स्पार्क ऍडव्हान्स मेकॅनिझम सह दाखवलेला आहे. डिस्ट्रीब्युटर काय करतो, इग्निशन कॉइल कडून आलेला हाय व्होल्टेज करंट हा फायरिंग ऑर्डर प्रमाणे स्पार्क प्लगला देण्याचं कार्य करतो. आणि हे जे मेकॅनिझम दाखवलेलं आहे, हे इंजिनच्या प्रत्येक स्पीडवर आणि लोडवर करंट हा ऍडव्हान्स देण्याचं काम करतो. त्याच्यानंतर हे जे आकृती आहे ही आहे सीबी पॉइंट, कंडेन्सर किंवा कॅपॅसिटर. सीबी पॉइंट हा महत्वाचा पार्ट आहे, डिस्ट्रीब्युटर असेंब्ली मधला पार्ट आहे. हा काय करतो, जे आपण पाहिलेला आहे, तुम्ही अभ्यासलेला आहे आता, प्रायमरी सर्किट म्हणजे याच्यामध्ये जे प्रायमरी वाइंडिंग असते आणि हे सेकंडरी वाइंडिंग असते या इग्निशन कॉइल मध्ये. तर प्रायमरी सर्किट जे आहे, सर्किट पूर्ण करण्याचं काम, मंडळ पूर्ण करण्याचं काम, म्हणजे तोडण्या जोडण्याचं काम, सर्किट बंद करणे आणि उघडणे म्हणू आपण त्याला. असं काम हे कॉन्टॅक्ट ब्रेकर पॉइंट, ज्याला सीबी पॉइंट कडून केल्या जाते. आणि या सीबी पॉइंट मुळे
प्रायमरी सर्किट खंडित होते आणि सेकंडरी वाइंडिंग मध्ये हाय व्होल्टेज करंटची निर्मिती होते, तुम्ही पाहिलेलं आहे आता. आणि हा रोटर आहे, म्हणजे इग्निशन कॉइल कडून हाय व्होल्टेज आलेला हाय व्होल्टेज करंट ह्या पितळी पट्टीवर पडून जो सेगमेंट त्याच्या समोर येईल फायरिंग ऑर्डर प्रमाणे स्पार्क लीडद्वारे स्पार्क प्लगला करंट पुरवला जातो. आणि हा कंडेन्सर आहे, हा प्रायमरी सर्किट कोलॅप्स होण्यासाठी सुद्धा मदत करतो आणि ह्या डिस्ट्रीब्युटर पॉइंट मध्ये चरे किंवा खड्डे पडू नये किंवा त्याला जळण्यापासून बचाव करण्याचं कार्य करतो. त्याच्यानंतर हा स्पार्क प्लग आहे, डिस्ट्रीब्युटर कडून आलेला हाय व्होल्टेज करंट हा ठिणगीच्या स्वरूपात कंबशन चेंबर मध्ये पाडण्याचं कार्य ह्या स्पार्क प्लग कडून केलं जाते. आणि हे कंबाईन तुम्हाला इग्निशन कॉइल, डिस्ट्रीब्युटर असेंब्ली, स्पार्क प्लग तुम्हाला दिसतो. हे प्रकार हे आहे हाय टेन्शन लीड आहेत, हे स्पार्क लीड, हाय टेन्शन वायर. हे इग्निशन कॉइलच्या सेंटर सेगमेंट मधून गेले, हे डिस्ट्रीब्युटरच्या हा इथून जातो हाय व्होल्टेज करंट, आहे की नाही. हा हाय व्होल्टेज करंट हा निर्मात्याच्या शिफारसीनुसार वेगवेगळा असतो. जसा आता तुम्ही पाहिलेला आहे, साधारण 20 ते 30,000 व्होल्ट. आणि बाकी जे इलेक्ट्रॉनिक इग्निशन सिस्टीम आहे किंवा डिस्ट्रीब्युटरलेस इग्निशन सिस्टीम आहे त्याच्यामध्ये हा करंट जास्त असतो. हे प्रायमरी सर्किटचे वायर आहेत. अशा प्रकारे हे सगळे भाग आहेत. आता आपल्याला पुढचा पॉइंट बघायचा आहे. आवाज येतो सगळ्यांना? आवाज कोणीतरी एक जण बोला. हो सर. येत आहे ना आवाज? चालेल चालेल. हो सर. ठीक आहे. आता आपल्याला जो पुढचा पॉइंट आहे आपला, हा इग्निशन सिस्टीमची देखभाल किंवा दोष निवारण कसं करतात, म्हणजे इग्निशन कॉइलची टेस्टिंग कशी करतात हे आपण आता अभ्यासणार आहोत. हे बघा, हे तुम्हाला चित्र दिसते सगळ्यांना, डायग्राम दिसतोय. हा डायग्राम सगळ्यांना दिसतोय ना? हो सर. हा दिसत आहे ना? एक मिनिट बघा, हा डायग्राम सगळ्यांना दिसतोय. तर हा जो डायग्राम आहे हा टेस्टिंग द इग्निशन कॉइल फॉर शॉर्ट ऑर अर्थ, इथं बघा लिहिलेलं आहे, तुम्हाला स्क्रीनवर दिसते तुमच्या स्लाइड मध्ये. तर अशा प्रकारे कॉइल वाइंडिंग हे बॉडी शॉर्ट आहे का हे पाहण्यासाठी टेस्ट लॅम्पची एक वायर, हा टेस्ट लॅम्प आहे तुम्हाला दिसतो, आहे की नाही. टेस्ट लॅम्पची एक वायर काय करायची आहे, बॅटरीच्या निगेटिव्हला जोडायची आहे. आणि दुसरी वायर काय करायची आहे, इग्निशन कॉइल, ही इग्निशन कॉइल आहे, हा टेस्ट लॅम्प, ही इग्निशन कॉइल आहे, आणि हे टेस्ट लीड आहे एक, आणि ही बॅटरी आहे. अशा प्रकारे तुम्हाला साहित्य लागणार आहे चेक करण्यासाठी. याच्यामध्ये टेस्ट लॅम्पची एक वायर आपण पॉझिटिव्ह निगेटिव्हला जोडली आणि दुसरी जी वायर आहे, दुसरं जे टोक आहे हे आपण इग्निशन कॉइलच्या बॉडीला घासायचं आहे आणि ठेवायचं आहे, त्याच्यावर दाबायचं आहे. आणि दुसरं टोक जे आहे, दुसरी लीड जी आहे प्लस पॉइंटला ठेवायची आहे. आणि कोणीतरी बोलत आहे, 15 किलोमीटर 15. कोणीतरी बोलत आहे, मध्ये मध्ये बोललं म्हणजे काय होते, प्रॉब्लेम होतो. दिसत आहे सगळ्यांना ही स्लाइड? तर आपण आता बॉडी शॉर्ट चेक करत आहे. याच्यामध्ये हे प्लस आहे लीड, आणि ही जी आहे अनुक्रमे आपल्याला इथं सेंटरला ठेवायची आहे. सेंटर टर्मिनलला ह्या इग्निशन कॉइलच्या किंवा साइड टर्मिनलला, प्रायमरी टर्मिनलला आपल्याला अनुक्रमे अटॅच करायची आहे. दोन्ही टर्मिनलवर अथवा एका टर्मिनलवर दिवा लागल्यास अथवा थोडेसे स्पार्किंग झाल्यास कॉइल बॉडी शॉर्ट आहे असं समजायचं आहे. असं सर्किट केल्यावर तुम्ही समजायचं काय, समजायचं काय तुम्हाला, एका टर्मिनलवर किंवा थोडेसे स्पार्किंग झालं तर कॉइल बॉडी शॉर्ट आहे असं समजायचं. आता दुसरी आकृती बघा, हे टेस्ट लॅम्प द्वारे चेकिंग आहे. दुसरी आकृती बघा, टेस्टिंग इग्निशन कॉइल प्रायमरी वाइंडिंग. आपण प्रायमरी वाइंडिंग चेक करत आहोत. इथं प्रायमरी वाइंडिंग असते, तुम्हाला माहित आहे, हे साइड टर्मिनल आहे दोन्ही, इथं प्रायमरी वाइंडिंग असते. आता प्रायमरी वाइंडिंग हे त्याचं ती शॉर्ट आहे का हे आपल्याला चेक करायचं आहे. चेक करताना काय करत आहे बघा, हा जो टेस्ट लॅम्पचा जो एक टोक आहे तो बॅटरीच्या मायनस पॉइंटला लावलेला आहे, आणि दुसरा जे टोक आहे ते इग्निशन कॉइलच्या प्लस पॉइंटला तुम्हाला दिसते. हा प्लस पॉइंट आहे, हा मायनस पॉइंट आहे. हे साइड टर्मिनल किंवा प्रायमरी टर्मिनल तुम्हाला दिसते. आणि दुसरं जे लीड आहे ते बॅटरीच्या प्लस टर्मिनलला लावलेलं आहे आपण, आणि त्या लीडचं दुसरं टोक हे आपण
प्रायमरी वाइंडिंगच्या साईड टर्मिनलला म्हणजे मायनस टर्मिनलला लावलेला आहे. अशा प्रकारे हे जोडणी केलेली तुम्हाला दिसते. आता याच्यामध्ये टेस्ट लॅम्पचा दिवा लागल्यास अशी जोडणी असं कनेक्शन केल्यानंतर टेस्ट लॅम्पचा दिवा जर लागत असेल तर वाइंडिंग आपण प्रायमरी वाइंडिंग काय समजायचं, चांगली आहे. परंतु टेस्ट लॅम्पचा दिवा जर लागला नाही तर इग्निशन कॉईल तुम्हाला बदलायची आहे. तर तुम्हाला या सर्किट मध्ये टेस्ट लॅम्पचा दिवा लागलेला दिसतो, म्हणजे ही कॉईल चांगली आहे आणि प्रायमरी वाइंडिंग पण चांगली आहे. आता दुसरं जे आहे, हा जो डायग्राम आहे बघा, हा सेकंडरी वाइंडिंग याच्यामध्ये चेक करताना दाखवलेला आहे. तर याच्यामध्ये बघा सेकंडरी वाइंडिंग याच्यामध्ये चेक करताना दाखवलेला आहे. टेस्ट लॅम्पचं एक टोक मायनसला जोडलेलं आहे, दुसरं टोक प्रायमरी टर्मिनलला जोडलेलं तुम्हाला दिसते. याच्यावर आपल्याला घासायचं आहे, जोडायचं आहे याला. आणि दुसरं जे लीड आहे, एक्स्ट्रा लीड असते ते प्लसला जोडायचं आणि इग्निशन कॉइलच्या सेंटर टर्मिनलला जोडायचं आहे. अशा प्रकारे कनेक्शन केल्यावर हे आपण जेव्हा याला घासायचं आहे आणि साईड टर्मिनलवर जर घासताना थोडस स्पार्किंग होत असेल इथं, परंतु टेस्ट लॅम्पचा दिवा लागाव्यास नको, फक्त स्पार्किंग व्हायला पाहिजे इथं, हा दिवा लागाव्यास नको. टेस्ट लॅम्पचा दिवा लागला तर इग्निशन कॉईल बदलायची आहे तुम्हाला. अशा प्रकारे हे जे चेकिंग आहे हे सेकंडरी वाइंडिंगचं चेकिंग आहे. कळालं तुम्हाला. आता पुढे जे चेकिंग आहे हे मीटरच्या साहाय्याने, मल्टीमीटरच्या साहाय्याने चेकिंग आहे. इग्निशन कॉईल बॉडी शॉर्ट किंवा अर्थ आहे हे आपल्याला टेस्ट लॅम्पच्या साहाय्याने कसं चेक करतात हे पाहिलं आपण. आता इग्निशन कॉईल मधील प्रायमरी आणि सेकंडरी कॉईल जे आहे त्याच्यामध्ये वाइंडिंग जे आहे त्याचं रेजिस्टन्स मल्टीमीटर म्हणजेच ओहम मीटरच्या साहाय्याने कसं चेक करतात हे बघू आपण. मल्टीमीटर मध्येच रेजिस्टन्स हा ओहम मध्ये मोजला जातो, करंट हा एम्पियर मध्ये मोजला जातो आणि व्होल्टेज हा दाबामध्ये मोजला जातो. हे तुम्हाला माहिती आहे. आपण याला ओहम मीटर म्हणा किंवा मल्टीमीटर म्हणा. मल्टीमीटर जर असेल तर त्याच्यावर आपल्याला रेजिस्टन्स सेट करावं लागतं, हे तुम्हाला माहिती आहे. तर अशा प्रकारे याच्यामध्ये जे दोन्ही त्याचे प्रोब आहे, टेस्ट प्रोब, हे आपण अशा पद्धतीनं इग्निशन कॉइलला जोडायचे आहे, ठीक आहे. साईड टर्मिनलला दोन्ही बाजूचे दोन प्रोब असतात, तुम्हाला माहिती आहे. दोन्ही असे जोडले साईड टर्मिनलला. साईड टर्मिनलवर थोडेसे अशानंतर जोडल्यानंतर याच्यामध्ये जर रीडिंग ह्या दोन्ही कनेक्शन केल्यानंतर रीडिंग जर त्या कॉइलचं जर रेजिस्टन्स 3.3 ते 4.3 ओहम इतकं दर्शवलं त्या रेंज मध्ये, तर इग्निशन कॉइल चांगली आहे आपल्याला गृहीत धरायचं आहे. किती? 3.3 ते 4.3 ओहम, लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ तुम्हाला मी टाकणार पण आहे याच्यावर तुम्हाला बघण्यासाठी पुढे. आता दुसरं जे आहे ते इग्निशन कॉइल सेकंडरी वाइंडिंगचा रेजिस्टन्स, आपण प्रायमरी वाइंडिंगचा बघितलेला आहे. आता सेकंडरी वाइंडिंगचा रेजिस्टन्स आपल्याला बघायचा आहे. सेकंडरी वाइंडिंगचा आपल्याला रेजिस्टन्स बघायचा आहे. तर याच्यामध्ये अशा प्रकारे कनेक्शन करायचं आहे तुम्हाला. हा बघा, टेस्ट प्रोब असतात दोन, ते एक आपण इकडं साईड टर्मिनलला किंवा प्रायमरी टर्मिनलला एक कनेक्शन केलेलं आहे आणि दुसरं जे कनेक्शन केलेलं आहे हे सेंटर टर्मिनलला केलेलं आहे. अशा प्रकारे कनेक्शन केल्यानंतर याच्यामध्ये जे रीडिंग आहे ते साधारण 7500 ते 10,000 ओहम इतके दाखवलं पाहिजे. जर रीडिंग तेवढं दाखवलं त्या रेंज मध्ये तर इग्निशन कॉइल चांगली आहे असं समजायचं आहे. त्याच्यानंतर टेस्टिंग इग्निशन कॉइल प्रायमरी वाइंडिंग एक्सटर्नल रेजिस्टन्स चेक करायचा आहे याच्यामध्ये आपल्याला. म्हणजे कॉइल केसिंग आणि हे कॉइल केसिंग आहे, कॉइलची केसिंग आणि प्रायमरी टर्मिनल याच्यामधील प्रायमरी टर्मिनल हा आणि कॉइल केसिंग याच्यामधलं आपल्याला रेजिस्टन्स म्हणजे इन्सुलेशन चेक करायचं आहे. याच्यासाठी आपण अशा प्रकारे कनेक्शन करणार. हे बॉडीवर आपण लावणार एक कनेक्शन टेस्ट प्रोब आणि दुसरा हा साईड टर्मिनल प्रायमरी टर्मिनलला लावणार. आणि याच्यामध्ये हे जे रीडिंग आहे हे जर 1.3 ते 1.6 ओम्स इतके जर दर्शवले तर ही कॉइल आपण चांगली आहे अशी समजायचं आहे. त्याच्यानंतर हे जे हाय टेन्शन लीड आहे ज्याला आपण स्पार्क प्लग केबल म्हणू, है की नाही, इग्निशन कॉइल ते डिस्ट्रीब्युटर पर्यंत गेलेली केबल, ते पण हाय टेन्शन लीडच आहे. अशा प्रकारे ह्या लीडला प्रोबचं दोन्ही म्हणजे ह्या केबलच्या दोन्ही टोकाला प्रोब अशा प्रकारे लावायचा आहे स्लाइड मध्ये डायग्राम मध्ये दर्शवल्याप्रमाणे. अशा प्रकारे हा जो हाय व्होल्टेज आहे हा साधारण 30,000
हा जो रेजिस्टन्स आहे, रेजिस्टन्स म्हणू याला आपण, रेजिस्टन्स हा किती ओम दाखवला पाहिजे, 30,000 ओम पेक्षा कमी नसावा. आता जे आपण याच्यामध्ये जे ओम मीटर किंवा मल्टीमीटर द्वारे जे आपण जे प्रायमरी वाइंडिंग, सेकंडरी वाइंडिंग, एक्सटर्नल रेजिस्टन्स आणि केबल जे चेक केलेले आहे, केबलचा सुद्धा ह्या हाय टेन्शन केबलचा रेजिस्टन्स जो चेक केलेला आहे, याच्यामध्ये प्रायमरी कॉईल व सेकंडरी कॉईलचे रेजिस्टन्स योग्य प्रमाणात मिळत नसल्यास कॉईल ओपन सर्किट किंवा वायर तुटणे अथवा शॉर्ट सर्किट झाली आहे असं समजायचं. आणि त्याच्यामध्ये प्रॉब्लेम जर असेल, या रेंज प्रमाणे नसेल, तर कॉईल आपल्याला काय करायची आहे, बदलायची आहे. तर आता इग्निशनच्या मेंटेनन्स मध्ये इग्निशन सर्किट मधील वायर कनेक्शन लूज किंवा तुटलेले आहे का हे सुद्धा आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. लूज असल्यास घट्ट करायचं आहे. आता आपल्याला डिस्ट्रीब्युटर आपल्याला आवश्यकतेनुसार फिरवून आपल्याला टायमिंग पण आपल्याला सेट करता येतो, त्याच्यामध्ये टायमिंग रिटार्ड किंवा ऍडव्हान्स करता येतो. पुढचा जो डायग्राम आहे याच्यामध्ये आता बघा, इग्निशन कॉईल जे सीबी पॉइंट दाखवलेला आहे, तुम्हाला दिसते सगळ्यांना सीबी पॉइंट? हो सर. सीबी पॉइंट गॅप दाखवलेला आहे, डिस्ट्रीब्युटर मध्ये असतो हा सीबी पॉइंट. ऍडजस्टिंग थ्रू ड्रायव्हर दाखवलेला आहे, हे तुम्हाला डायग्राम दिसते. फिलर केस दाखवलेले आहे. अशा प्रकारे ते सीबी पॉइंट गॅप सेट करतात आणि सीबी पॉइंट मार्फतच आपण पाहिलेलं आहे, सीबी पॉइंट कडूनच काय होते, प्रायमरी सर्किट पूर्ण होते, म्हणजे सेकंडरी वाइंडिंग मध्ये हाय व्होल्टेज करंट पूर्ण होतो, म्हणजे प्रायमरी सर्किट जोडल्यावर तोडल्या जाते. साधारण हे सीबी पॉइंट गॅप जे आहे ते 0.3 ते 0.5 mm इतकी असते. गॅप ही फिलर गेजच्या सहाय्याने चेक करताना दाखवलेलं आहे. फिलर गेजच्या सहाय्याने गाडीचे प्रत्येकी 3000 किलोमीटर रनिंग नंतर सीबी पॉइंट गॅप चेक करतात आणि गाडीचे सर्वसाधारण 9000 किलोमीटर रनिंग नंतर सीबी पॉइंट काढून ते स्मूथ पॉलिश पेपरने साफ करावे लागतात. सीबी पॉइंटच्या रबिंग ब्लॉकला लुब्रिकंट करावे. सीबी पॉइंट ग्रीस अथवा ऑइल लागणार नाही याची दक्षता घ्यायची आहे तुम्हाला. त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे कंडेन्सर आहे. कंडेन्सर काय करतो तुम्हाला सांगितलेलं आहे. कंडेन्सर हा सीबी पॉइंट ची उघडमीट व्यवस्थित होते आणि हाय व्होल्टेज सर्किट म्हणजे त्याला खड्डे पडत नाही सीबी पॉइंटला किंवा त्याला आर्किंग होत नाही. स्पार्क म्हणजे प्रिव्हेंट होते, त्याच्या आर्किंग पासून प्रिव्हेंट होते त्याचा, आणि सेकंडरी सर्किट होण्यास मदत सुद्धा होते. हा कंडेन्सर तुम्हाला दिसतो, ही पीक टेल आहे त्याची. तर हाच वायर आहे. कंडेन्सर चेक करण्यासाठी कंडेन्सर वायर बॉडीला जोडा. बॅटरीच्या प्रवाहाने तो पॉझिटिव्ह चार्ज होईल. नंतर कंडेन्सर वायर बॉडी पासून अलग करून अर्धा मिनिटे थांबा व नंतर वायर अर्थ करा. स्पार्क निघाला तर कंडेन्सर चांगला आहे असं समजायचं, आणि स्पार्क जर निघाला नाही तर कंडेन्सर खराब आहे किंवा शॉर्ट आहे आपण असं आपण समजू. आता बघा, हे जे आहे ते तुम्हाला एसटी कॉईल पुढे दिसते. आता एसटी कॉईल ही म्हणजे हाय टेन्शन कॉईल ही हाय व्होल्टेज करंट कसं आपण चेक करतात, हे वाहनावर डायरेक्ट कसं चेक करतात आपल्याला आपण आता ओहम मीटर किंवा टेस्ट लॅम्पच्या सहाय्याने बघितलेलं आहे. पण तुम्हाला जर वाहनावर चेक करायचं असेल ते कसं करतात हे आपण आता बघूया. याच्यामध्ये तुम्हाला इग्निशन कॉईल दिसते. हे जे इग्निशन कॉईलचा जो साइड टर्मिनल आहे तो इग्निशन स्विच कडून आलेला करंट म्हणजे बॅटरी कडून असा करंट येतो या इग्निशन कॉईल मध्ये असं दाखवलेलं आहे. आणि इकडे हा सीबी पॉइंट कडे जातो. तुम्ही पाहिलेला आहे, कार्यपद्धतीमध्ये अभ्यासलेला आहे आता तुम्ही. तर अशा प्रकारे त्याच्यानंतर हा जो आहे हा सेंटर टर्मिनल आहे इग्निशन कॉईलचा. याच्यामधूनच ह्या सेंटर टर्मिनल मधूनच हाय व्होल्टेज करंट ह्या हाय टेन्शन लीड द्वारे डिस्ट्रीब्युटर कडे जातो. आपल्याला चेक करायचा डिस्ट्रीब्युटरच्या सेंटर टर्मिनल पासून ही वायर वेगळी करा आणि ती सिलेंडर हेड वर कुठेतरी काय करा, साधारण 5 mm अंतर ठेवून काय करायचे तुम्हाला धरायची आहे. आणि एक तर सेल्फ स्टार्टने इंजिन काय करा, स्टार्ट करा. तुम्हाला इथं निळ्या रंगाची स्पार्क झालेली दिसेल तर समजायचं की इग्निशन कॉईल चांगली आहे, कंडेन्सर चांगला आहे, सीबी पॉइंट चांगल्या स्थितीत आहे असं तुम्हाला समजायचं आहे. त्याच्यानंतर हा पुढे
आता आपला लेसन पण होतो सध्या, हाय वेळ आपल्याला, बस आपलं होत आहे सगळं व्यवस्थित. आता बघा हा स्पार्क प्लग तुम्हाला दिसतो. आता हा स्पार्क प्लग आपल्याला वाहनावर कसा चेक करा, इग्निशन कॉईल बघितलेली, आता स्पार्क प्लग आपला वाहनावर कसा चेक करायचा आहे हे तुम्हाला एका एनिमेशन द्वारे दाखवतो तुम्हाला. बघा एक मिनिट. हे बघा इग्निशन कॉईल आहे, वाहनावरची वायर जोडलेली आहे. ही जी हाय टेन्शन लीड आहे ही बॉडी पासून साधारण 5 mm अंतरावर अशी डायरेक्ट अशी टच नाही केली आहे. बघा स्पार्क होताना दिसते तुम्हाला, सगळ्यांना दिसत आहे स्पार्क होताना. आता बघा हे स्पार्क प्लग केबल, आता स्पार्क प्लग कॅप लावलेली आहे आणि याला आता हा म्हणजे इग्निशन कॉईल चांगली आहे असं गृहीत धरलेलं आपण. आता याला स्पार्क प्लग कॅपला आता हे स्पार्क प्लग जोडल्या जातो आणि स्पार्क प्लग जोडल्यानंतर बघा हा स्पार्क प्लग जोडल्यानंतर कसा करंट दाखवलेला आहे. अशा प्रकारे हा स्पार्क प्लग पण चांगला आहे. अशा पद्धतीने ते चेक करतात. अशा पद्धतीनं काय करतात, स्पार्क प्लग चेक करतात. थोडक्यात तुम्हाला कळालं बघा, हा स्पार्क प्लग लावलेला आहे की नाही, हा अर्थ केलेला आहे. इथं अर्थ केल्यामुळे हा सेंटर इलेक्ट्रॉड मधून हा करंट साइड इलेक्ट्रॉड जम घेतो, म्हणजे स्पार्क प्लग व्यवस्थित आहे असं समजले जाते. आता बघा स्पार्क प्लगच्या बाबतीत स्पार्क प्लग गॅप ही साधारणतः 0.5 ते 0.8 मिलीमीटर पर्यंत असते. गॅप ही फिलर गेजच्या सहाय्याने चेक करतात. गॅप ही फिलर गेजच्या सहाय्याने चेक करतात. स्पार्क प्लगच्या एअर गॅप मधून हाय व्होल्टेज करंट जम्प घेऊन अर्थ होत असल्याने इंजिनच्या रनिंग नुसार ही गॅप वाढत जाते. यासाठी गाडीच्या प्रत्येकी 5000 किलोमीटर रनिंग नंतर स्पार्क प्लग इंजिन पासून वेगळा करून अर्थ इलेक्ट्रॉड व सेंटर इलेक्ट्रॉड यावेळी कार्बन स्मूथ पॉलिश पेपरने स्वच्छ करायचा आहे. हा अर्थ इलेक्ट्रॉड किंवा साइड इलेक्ट्रॉड आणि सेंटर इलेक्ट्रॉड मध्ये असतो, तुम्ही एनिमेशन मध्ये पाहिलेला आहे. असं त्याला स्वच्छ करायचं आहे, त्याच्यामधलं कार्बन वगैरे काढायचं आहे. हे बघा या एनिमेशन मध्ये दाखवलेलं आहे. बघा स्पार्क प्लग फिलर गेजच्या सहाय्याने स्पार्क प्लग गॅप चेक करताना दाखवलेला आहे आणि हे सेटिंग करताना दाखवलेलं आहे. आणि इथं सुद्धा सेटिंग टूल दाखवलेलं आहे. अशा प्रकारे स्पार्क प्लग गॅप सेट करतात. इथं क्लीन करताना दाखवलेलं आहे स्पार्क प्लग साधारण 5000 किलोमीटर रनिंग नंतर काय करायचं आहे, त्याला चेक करायचं आहे, त्याला क्लीन करायचं आहे, साफ करायचं आहे आणि त्याला स्मूथ पॉलिश पेपरने व्यवस्थित त्याच्यामध्ये जो कार्बन आहे तो काढायचा आहे. आणि गाडीचे प्रत्येकी 20,000 किलोमीटर रनिंग नंतर स्पार्क प्लग काय करायचा आहे, बदलायचा आहे. स्पार्क प्लग क्लीनर आणि टेस्टर द्वारे काय केला जातो, क्लीन केला जातो. अशा पद्धतीनं याच्यामध्ये स्पार्क प्लग वाहनावर आणि इग्निशन कॉईल कशी चेक करतात हे आपण स्पार्क प्लग लाईव्ह आपण बघितलेला आहे. अशा प्रकारे या लेसन मध्ये इग्निशन सिस्टीमची आवश्यकता, इग्निशन सिस्टीमचे तत्व, प्रकार, बॅटरी इग्निशन सिस्टीम वाहनामध्ये देण्याचा उद्देश, बॅटरी इग्निशन सिस्टीमचे भाग, रचना व प्रत्येक भागाचं कार्य, इग्निशन सिस्टीमची जोडणी तसेच कार्यपद्धती लाईव्ह एनिमेशन द्वारे समजून घेतली आहे. इग्निशन सिस्टीमची देखभाल किंवा दोष निवारण कसे करतात हे थोडक्यात आपण आता समजून घेतलेलं आहे. आता कोणाचे काही या टॉपिक बद्दल काही प्रश्न असतील तर विचारू शकता तुम्ही. अनम्यूट करायचं स्वतःला. हॅलो. हा बोला बोला. हॅलो सर, डिस्ट्रीब्युटर लेस इग्निशन सिस्टीम कडून किती हाय व्होल्टेज करंटची निर्मिती होती सर? डिस्ट्रीब्युटर लेस इग्निशन सिस्टीम कडून बघा साधारण 40 ते 70 हजार एवढी निर्मिती होते व्होल्टेजची. कारण कसं आहे बघा, आता आपण तुम्ही सगळ्या सिस्टीम पाहिलेल्या आहे बॅटरी टाईप इग्निशन सिस्टीम मध्ये. तर बॅटरी इग्निशन सिस्टीम कडून साधारण 20 ते 30 हजार. आता कसं आहे बघा, आता अनम्यूट झालेले आहे सगळे, तसं करू नका. ज्यांना बोलायचं आहे त्यांनीच काय करा, स्वतःला अनम्यूट करा. तर बॅटरी इग्निशन सिस्टीम कडून काय होते की साधारण 20 ते 30 हजार एवढा व्होल्टेज करंट निर्माण होतो. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक या सिस्टीम मध्ये बॅटरी ही 12 व्होल्टची आहे आणि इग्निशन कॉईल पण 12 व्होल्टची आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे
इलेक्ट्रॉनिक इग्निशन सिस्टीम आहे, त्याच्यामध्ये जो करंट निर्मिती आहे ती साधारण 40 ते 46 हजार आहे. आणि त्याच्यानंतरची सुधारित आवृत्ती आहे डिस्ट्रीब्युटर लेस इग्निशन सिस्टीम, त्याच्यामध्ये करंट हाय व्होल्टेज करंट किती निर्माण होतो 40 ते 70 हजार. त्याच्यामध्ये करंट निर्मिती बघा आपण जर कम्पेअर केलं तर करंट हा हाय व्होल्टेज करंट वाढवण्यात आला आहे, सुधारणा करण्यात आली आहे. म्हणजे हाय व्होल्टेज करंट तुम्हाला वाढलेला दिसतो प्रत्येक सुधारित सिस्टीम मध्ये. तर याचं कारण असं आहे की जेवढा हाय व्होल्टेज करंट जास्त असेल तेवढं काय होईल, मिश्रणाचं ज्वलन चांगल्या प्रकारे होईल आणि हेल्दी स्पार्क प्लग करंट मिळेल आणि मिश्रण चांगल्या प्रकारे होईल, जेणेकरून पॉवर स्ट्रोकची निर्मिती चांगली होईल. आणि मेन जे अजेंडा आहे याच्यामध्ये प्रदूषण कमी करणे, प्रदूषण त्याच्यामुळे काय होईल, कमी होईल. हा, दुसरा कोणाचा प्रश्न आहे? टाइम आपल्याकडे 2च मिनिट आहे का? हा बोला ना सर. सीबी पॉइंट बद्दल सांगा ना थोडं. सीबी पॉइंट. हा, सीबी पॉइंटचं का? आता बघा मी सांगतो आहे, पण समजा मध्ये डिस्कनेक्ट झाला तर आता का वेळ संपत आहे. मी सांगतो तुम्हाला सीबी पॉइंट. बघा याच्यामध्ये आता सीबी पॉइंटचं कार्य बघा, हे कनेक्शन इथून तुम्हाला सांगतो. बॅटरी अर्थ केलेली आहे आणि बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनल पासून हे इग्निशन कॉइल दिसत आहे सगळ्यांना डायग्राम मध्ये. बोला तुम्ही. हा, याच्यामध्ये हे जे आहे ते प्रायमरी किंवा साईड टर्मिनल आहे. हे प्रायमरी वाइंडिंग याला जोड, काय म्हणत आहे, दिसत आहे ना? दिसत आहे सगळ्यांना? हा, हे बघा इग्निशन कॉइल. हा, इग्निशन कॉइल आहे, हे प्रायमरी वाइंडिंग जोडलेली असते या साईड टर्मिनलला. अशी प्रायमरी वाइंडिंग जोडलेली आहे या दोन्ही टोकांना साईड टर्मिनलला. आणि इकडून हे जे आहे वायर सीबी म्हणजे प्रायमरी वाइंडिंगच्या दुसऱ्या साईड टर्मिनल पासून, दुसऱ्या टोकापासून ही सीबी पॉइंटला जोडलेली आहे. आता हे सीबी पॉइंट जो आहे तो सीबी पॉइंट हा काय होतो, उघडझाप होतो, म्हणजे बंद चालू होतो. म्हणजे हा अर्थ केलेला होता. एक फिक्स पॉइंट असतो, एक मुव्हेबल पॉइंट असतो, त्याच्यामध्ये हालचाल होते. जसं बटन आहे, आपण बटन दाबतो म्हणजे लाईट लागतो, बटन बंद केलं लाईट बंद होतो. अशा प्रकारे या वाइंडिंगचं सर्किट पूर्ण होते. त्याच्यामुळे इकडून पॉझिटिव्ह भेटतो आणि अर्थ होतो, म्हणून त्याच्याकडून निगेटिव्ह भेटतो आणि सर्किट पूर्ण होते. आणि सर्किट पूर्ण झाल्यामुळे या प्रायमरी वाइंडिंग मध्ये काय होते, विद्युत निर्मिती होते. आणि विद्युत निर्मिती झाल्यामुळे चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. आणि जेव्हा पॉइंट हे उघडतात, बंद स्थितीत असताना सर्किट पूर्ण होते. आणि जेव्हा पॉइंट उघडतात त्यावेळी काय होते, याच्यामध्ये सर्किट खंडित होते. विद्युत पुरवठा बंद होतो काय, सर्किट खंडित झाल्यामुळे याच्यामधल्या चुंबकीय रेषा ह्या सेकंडरी वाइंडिंग मध्ये घुसतात आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या तत्वावर याच्यामध्ये बॅटरीच्या 12 व्होल्टचं प्रवाहाचं याच्यामध्ये हाय व्होल्टेज म्हणजे साधारण आपण 20 ते 30 हजार व्होल्ट करंट हा याच्या सेंटर टर्मिनल मधून निघतो आणि हा करंट कुठे जातो, रोटरला जातो. आता कळालं का? ज्यांनी प्रश्न विचारला त्यांना कळालं सीबी पॉइंटचं काम प्रायमरी सर्किट जोडणे आणि तोडणे. पुढे कोणाला विचारायचं आहे? चला, एकच मिनिट आहे आपला. हा, विचार. हॅलो, हा, बोला. इग्निशन कॉइलवर ब्लास्ट रेजिस्टर का देतात सर? हा, इग्निशन कॉइल चांगला प्रश्न आहे. इग्निशन कॉइल मध्ये ब्लास्ट रजिस्टर का देतात? बघा, इग्निशन कॉइल ही 12 व्होल्टची असते, मर्यादा तिची 12 व्होल्टची असते. आणि बॅटरी जी आहे, बॅटरी ही काय करते, 12 व्होल्ट करंट आपल्याला माहित आहे 12 व्होल्ट. एखाद्या वेळी बघा आपण बॅटरीचं जे व्होल्टेज आहे ते आपण एका सेलचं व्होल्टेज आपण 2.2 असं म्हणतो, 2 व्होल्ट. त्याच्यामुळे बॅटरीचं जे व्होल्टेज आहे एखाद्या वेळेस 13.2 पर्यंत जाते. किती? 13.2 पर्यंत. त्याच्यामुळे इग्निशन कॉइलला जर तसा व्होल्टेज डायरेक्ट मिळाला तर इग्निशन कॉइल काय होते, गरम होते. आणि गरम झाली तर इग्निशन कॉइल काय होईल, खराब होईल. त्याच्यामुळे व्होल्टेजवर नियंत्रण ठेवायचं बॅटरीच्या आणि तो जो प्रमाणात, योग्य प्रमाणात जो करंट पाहिजे त्या इग्निशन कॉइलला ते त्या बॅलन्स रजिस्टर मार्फत केल्या जाते. ओके, अजून कोणाचा प्रश्न? आपलं बघा आता टाइम झालेला आहे, ओकेच झालेला आहे आपला टाइम आता. तर सगळ्यांना कळालं? मग सगळ्यांना कळालं? हो सर. हा, आता टाइम झालेला आहे आपला, बिलकुल आता बंद होत आहे. धन्यवाद सगळ्यांना. ओके, थँक्यू. ओके, सगळ्यांना धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ बघायला भेटणार आहे युट्यूब वर वगैरे.
नंतर तुमच्या आता बघा काही तुम्हाला एका वेळेस लक्षात नाही येणार पण युट्यूब वर व्यवस्थित तुम्ही